नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गुरुवे सर छात्र म्हणून गुरुकुल ऑनलाईन टीचिंगमध्ये आपल्या या ठिकाणी स्वागत आहे. आपण आज वर्ग 5वी या वर्गाचा परिसर अभ्यास हा विषय या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अभ्यास करत आहोत. वर्ग 5वा विषय परिसर अभ्यास. ठीक आहे. वर्ग 5वा विषय परिसर अभ्यास. तर बघा, आता आपण या ठिकाणी काय करूया, पाठीमागे काय झालं ते या ठिकाणी आता पहिल्यांदा बघूया. आपण बघितलं होतं पाठ क्रमांक 1, आपली पृथ्वी आपली सूर्यमाला. बरोबर आहे. आपली जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीबद्दल आपण माहिती घेतली. त्यानंतर आपल्या सूर्यमाला आहे, सूर्यमालेमध्ये काय काय येतं, कशाचा समावेश होतो त्याची पण या ठिकाणी आपण माहिती घेतली होती. त्यानंतर पृथ्वीचं फिरणं हा पाठ या ठिकाणी आपण सुरू केला होता. त्यामध्ये आपण बरीचशी माहिती घेतली होती आणि आपण त्यामध्ये थोडीफार माहिती राहिलेली होती पृथ्वीच्या फिरण्यामध्ये. ते आपण राहिलेली माहिती जी आहे, राहिलेला भाग जो आहे तो भाग या ठिकाणी आपण आता बघणार आहोत. पाठ क्रमांक 2, पृथ्वीचे फिरणे. ठीक आहे. पृथ्वीचं फिरणं. पृथ्वीचं फिरणं दोन प्रकारचं असतं. आपण बघितलं, एकाला परिभ्रमण म्हणतात, एकाला परिभ्रमण म्हणतात. स्वतःभोवती फिरते किंवा त्याला परिभ्रमण असं म्हणतात, आणि स्वतःभोवती फिरता फिरता त्या सूर्याच्या भोवती फिरते तिला परिभ्रमण असं म्हणतात. मग आपण त्या ठिकाणी आकृत्या बघितल्या होत्या, अक्षाच्या उत्तर गोलार्ध दक्षिण गोलार्धामध्ये ही आपण या ठिकाणी आकृती बघितली होती. या आकृतीवरून मोठ्या प्रमाणात स्पष्टीकरण सुद्धा घेतलेलं होतं. आठवतंय? पृथ्वी गोलावर आपण बघितलं की सूर्यास्त का होतो, सूर्योदय का होतो, दिन व रात्र काय, वर्ष काय आहे, हे आपण त्या ठिकाणी बघितलं. आता आपण बघणार आहोत नवीन संकल्पना, ती म्हणजे लीप वर्ष. काय वर्ष? बघा, आता मला सांगा, मी सांगितलं होतं की पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी 24 तास लागतात, पण सूर्याभोवती फिरण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं आपल्याला किती लागतात रे? 365 दिवस. बघा, 365 दिवस 6 तास. म्हणजे पृथ्वीचं परिवलन जे आहे आणि परिभ्रमण जे आहे त्यामधला फरक बघा. 24 तास. बघा, परिवलन जे आहे त्याला काय म्हणतात? स्वतःभोवती फिरते पृथ्वी, त्या ठिकाणी तिला किती लागतात? 24 तास लागतात. बरोबर आहे. किती लागतात? 24 तास. पण जेव्हा तू परिभ्रमण करायचं म्हणते तेव्हा परिभ्रमण करण्यासाठी पृथ्वीच्या सूर्याभोवती एका परिभ्रमणाला जो कालावधी लागतो त्याला वर्ष म्हणतात. या वर्ष सुमारे 365 दिवस आणि 6 तास असतात. किती? 365 दिवस आणि 6 तास. मग हे तुम्ही म्हणता की सर आपण बघितले नेमकं का सांगले, याचा संकल्प इनडायरेक्टली या लीप वर्षाशी. या दोघांचा संबंध या लीप वर्षाशी तो कसा ते बघा. लीप वर्षामध्ये बघा, आपण लीप वर्षामध्ये बघूया. ग्रेगरियन पद्धतीच्या दिनदर्शिकेत वर्षाचे सर्वसाधारण 365 दिवस जातात. किती दिवस असतात वर्षाचे दिवस? 365. वर्षात आठवडे 52. 365 दिवस आणि 52 आठवडे. मग जी ग्रेगरियन पद्धत आहे, कशाची पद्धत आहे? दिनदर्शिकेची. त्यामध्ये 365 दिवस साधारणपणे वर्षात असतात. याचा अर्थ असा की प्रत्येक वर्षात 6 तास कमी धरले जातात. प्रत्येक वर्षात किती? 6 तास कमी धरले जातात. किती तास? 6 तास. प्रत्येक वर्षात 6 तास कमी धरले जातात. लक्षात येते? एका वर्षाला 6. काय केले जातात? कमी धरले जातात त्या ग्रेगरियन पद्धतीमध्ये. मग काय होतं? म्हणजे
4 वर्षाचे 24 तास किंवा 1 दिवस पूर्ण होतो. मग 1 दा 6, 2 दा 6, 3 दा 6 आणि 4 दा 6. म्हणजे हे किती राहिले सगळे 4 वर्ष. 4 वर्षामध्ये किती तास राहिले तर हे 6 किती राहिले तिथे सगळे 24. किती वर्षाला 4 वर्ष. बरं म्हणजे 4 वर्षात 24 तास आणि 24 तासचा मिळून काय तयार होतो 1 दिवस तयार होतो. अंडरस्टँड. 24 वर्षाचा मिळून 1 दिवस तयार होतो. हा दिवस भरून काढण्यासाठी ग्रेगरियन दिनदर्शिकेतील प्रत्येक चौथ्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात 1 दिवस अधिकचा जोडला जातो. कोणत्या महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये 1 दिवस अधिकचा जोडला जातो. फेब्रुवारी महिन्यामध्ये 1 दिवस अधिकचा जोडला जातो. त्या वर्षी फेब्रुवारी महिना 28 ऐवजी 29 दिवसाचा असतो. एरवी फेब्रुवारी महिना 28 दिवसाचा असतो. मात्र लीप वर्ष जेव्हा येतं तेव्हा लीप वर्षात आपला फेब्रुवारी महिना हा 29 दिवसाचा असतो. म्हणजे जो मुलगा 29 फेब्रुवारीला जन्माला आला त्याचा वाढदिवस 4 वर्षांनी एकदाच साजरा होतो. समजते का होतं परिवलन करण्यासाठी 24 तास लागतात मात्र परिभ्रमणासाठी 365 आणि 6 दिवस लागतात. पण ग्रेगरियनने काय सांगितले त्या दिनदर्शिकेमध्ये की त्यानं 365 दिवस दिले वर्षामध्ये. मग हे 6 तास राहिले प्रत्येक वर्षाचे. मग यांचा मिळून 1 दिवस तयार होतो. मग हा 1 दिवस कुठे ऍडजस्ट करायचा. तो खूप हुशार होता. त्याने सांगितलं की फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रत्येक 4 वर्षानंतर चौथ्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये 1 दिवस ऍड करायचा. 28 दिवस असतात तुमचे. तर 28 दिवसाऐवजी काय केलं त्या ठिकाणी 29 दिवस करायचं ठरवलं. आणि जेव्हा फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस असतात त्या वर्षास लीप वर्ष असे म्हणतात. त्या वर्षी फेब्रुवारी महिना 28 ऐवजी 29 दिवसाचा असतो. आणि ते वर्ष 365 ऐवजी 366 दिवसांचे असते. या वर्षाला लीप वर्ष असे म्हणतात. आणि ते वर्ष किती असतं वर्षाचे दिवस तिथं असतात 366. अंडरस्टँड. बेटर अंडरस्टँड. किती 366 दिवस त्या ठिकाणी असतात. आणि त्या वर्षाला लीप वर्ष असे म्हणतात. समजलं. लीप वर्ष म्हणजे काय. लीप वर्ष म्हणजे ज्या वर्षामध्ये फेब्रुवारी महिना हा 28 दिवसांच्या ऐवजी 29 दिवसांचा असतो त्या वर्षास लीप वर्ष असे म्हणतात. लीप वर्ष हे दर 4 वर्षांनी त्या ठिकाणी येत असते. या वर्षी 365 दिवस न येता एकूण दिवस 366 असतात. फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस असतात. 29 फेब्रुवारीला जन्माला आलेला मुलगा किंवा मुलगी जे बाळ येतं त्याचा वाढदिवस 4 वर्षानंतर एकदाच साजरा केला जातो. किती बॅड लागतात पण स्पेशल पण. तुम्हाला हे माहित आहे का. माहित आहे का तुम्हाला. काय माहित आहे का तुम्हाला. आता कसं ते आपण हे बघितलं एवढं साफ होईल. ठीक आहे समजलं सगळ्यांना. 1 वर्ष. आता आणखी थोडंसं त्यांनी विचारलंय आपल्याला नेमकं माहिती आहे का. काय माहिती आहे काय नाही ते बघू. काय का बघा. बघा पृथ्वीवर दिन व रात्रीचा कालावधी सारखा नसतो. सारखा म्हणजे कसं 12 तास दिवस रात्र
12 ज्याला म्हणायचं समान कालावधी. काय म्हणायचं? समान कालावधी. पण यांनी सांगितलं की पृथ्वीवर दिन व रात्रीचा कालावधी सारखा नसतो, हे आपण मागे बघितलेलं आहे. पृथ्वीचा आस कललेला असल्यामुळं, आस कसला आहे? कललेला असल्यामुळं पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे हा फरक पडतो. बरोबर आहे. लंबवर्तुळाकार असल्यामुळे या ठिकाणी परिभ्रमण करताना कधी सूर्य जवळ येतो, अपभू स्थिती येते, कधी भू स्थिती येते, म्हणून या ठिकाणी 12-12 तासाचे दिवस रात्र नसतात. 22 मार्च ते 23 सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धात दिवसमान जास्त असते. आकृती काढायची का? उत्तर आणि काय सांगितले? 22 मार्च ते 23 सप्टेंबर. बावीस मार्च ते 23 सप्टेंबर या काळामध्ये उत्तर गोलार्धात दिनमान जास्त असतो. म्हणजे दिवस काय असतो? जास्त असतो. म्हणजे दिवस मोठा असतो. दिवस मोठा असतो याचा अर्थ उष्णता जास्त असते. म्हणून या काळात उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा असतो. याच काळामध्ये दक्षिण गोलार्धामध्ये मात्र रात्रमान जास्त असते. म्हणजे उष्णता कमी असते. म्हणजे या ठिकाणी काय असतो? हिवाळा असतो. सोपं गणित आहे. साधा कमी पाऊस म्हणजे कमी उष्णता म्हणजे हिवाळा आणि जास्त उष्णता म्हणजे उन्हाळा. 22 मार्च ते 23 सप्टेंबर या काळामध्ये 22 मार्च ते 23 सप्टेंबर, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या काळामध्ये उन्हाळा असतो. कुठं? उत्तर गोलार्धामध्ये. दक्षिण गोलार्धामध्ये हिवाळा असतो. उन्हाळा कशामुळे असतो? ऊन जास्त असतं. हिवाळा ऊन कमी असते म्हणून या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. उष्णता कमी असते म्हणून हिवाळा असतो. 23 सप्टेंबर ते 22 मार्च. आता उलट 23 सप्टेंबर 22 23 सप्टेंबर ते 22 मार्च या काळात दक्षिण गोलार्धात दिनमान जास्त असते आणि दिनमान जास्त असते, तर उलट उत्तर गोलार्धामध्ये रात्रमान कमी असते. इथे दिनमान जास्त असते, उष्णता जास्त असते म्हणून या ठिकाणी उन्हाळा असतो 23 सप्टेंबर ते 22 मार्चच्या काळामध्ये. या ठिकाणी काय असतो? उष्णता कमी असल्यामुळे हिवाळा असतो. लक्षात ठेवा, मुख्य दोनच ऋतू आहेत, उन्हाळा आणि पावसाळा. फक्त आपण ऍडजस्टमेंटनुसार आपल्या या ठिकाणी हिवाळा ऋतू तयार केला आहे, परंतु मुख्य भूगोलाचे दोनच ऋतू या ठिकाणी आहेत. हे आपल्याला याच्यावरून स्पष्ट होतं. कोणी सांगायची गरज आहे का? यांनी सांगितले. 22 मार्च 23 सप्टेंबर उन्हाळा, 23 सप्टेंबर ते 22 मार्च हिवाळा. म्हणजे या ठिकाणी इथे उन्हाळा असतो, या ठिकाणी उन्हाळा असतो. प्रश्न असा विचारतील की उत्तर गोलार्धामध्ये हिवाळा कधी असतो? कधी असतो? 23 सप्टेंबर ते 22 मार्च. उन्हाळा कधी असतो? 22 मार्च ते 23 सप्टेंबर. दक्षिण गोलार्धामध्ये उन्हाळा कधी असतो? 23 सप्टेंबर ते 22 मार्च. हिवाळा कधी असतो? 22 मार्च ते 23 सप्टेंबर. उलट इथं उन्हाळा, इथं हिवाळा. कधी हिवाळा वर उन्हाळा. ठीक. वरील तारखांमध्ये लीप वर्षामुळे फरक पडू शकतो. वरील तारखांमध्ये लीप वर्षामुळे फरक पडू शकतो. म्हणजे एखाद्या वेळेस काय होऊ शकतं? लीप वर्ष आल्यामुळे 22च्या ऐवजी 23 वर जाऊ शकतं आणि 23च्या ऐवजी या ठिकाणी 24 वर जाऊ शकतं. भारतात प्रामुख्याने उन्हाळा, पावसाळा, हिवाळा मुख्य ऋतू मानतात. तसे आपण वर्षभरात वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर असे ऋतू मानतो. असे 6 ऋतूंचे चक्र असते. आपल्या देशात ऋतुमानाशी निगडीत सण व उत्सव साजरे केले जातात. तसेच विविध गाणी म्हटली जातात व खेळही खेळले जातात. आता हे झाले आपले मुख्य ऋतू. आता उपऋतू सुद्धा आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो, म्हणजे मानतो. तो कोणते ऋतू आहेत ते बघा. वसंत, ग्रीष्म, वर्षा,
शरद, हेमंत आणि शिशिर. हे 6 ऋतू सुद्धा आपण काय करतो, मानतो. आणि त्यांनी सांगितलं आहे की हे ऋतूचं काय असतं, चक्र असतं. आपल्या देशात ऋतुमानाशी संबंधित सण साजरे केले जातात. म्हणजे एखाद्या विशिष्ट ऋतूमध्ये एखादा विशिष्ट सणच त्या ठिकाणी साजरा केला जातो, कारण त्या ऋतूशी संबंधित त्या सणाचं काय असतं, महत्त्व असतं. मकर संक्रांत आली, उन्हाळ्यात तिथे काय येते, हिवाळा संपत असतो, त्या सूर्याच्या त्या उत्तरायणामध्ये त्या ठिकाणी तो सण त्या ठिकाणी येतो. मग त्यामध्ये तिळाचे आणि गुळाचे लाडू केले जातात, म्हणजे शरीराला काय मिळावी, थोडीशी उष्णता मिळावी, म्हणून त्या ठिकाणी ते तिळगुळाचा सण साजरा केला जातो. बैलपोळा असेल तो बैलपोळा त्या ठिकाणी साजरा केला जातो. कधी साजरा केला जातो, जेव्हा पेरणी झालेली असते, मग बैलाचे खांदेमाळ त्या ठिकाणी करतात. बैलामध्ये उतराई होण्याचा त्या ठिकाणी तो कालावधी असतो. म्हणजे वेगवेगळे काय असतात सण त्या ठिकाणी या ऋतूनुसार साजरे केले जातात. कोणत्या, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर. शिशिरामध्ये ऊन पडतं, सॉरी ग्रीष्म या ठिकाणी ऊन आहे, वर्षात पाऊस पडतो, शरदाचं चांदणं असतं, हेमंत शिशिरचं काय असतं त्या ठिकाणी थंडी असते. मग अशा प्रकारचा हा या ठिकाणी काय असतो, वसंत ऋतूमध्ये कोकिळा गाते, मग या ठिकाणी ग्रीष्ममध्ये ऊन पडतं भरपूर, वर्षामध्ये पाऊस पडतो, पाऊस झाला की मग 3 चांदणं पडतं या ठिकाणी. आता हे 6 आहे, 6 भागिले 2 म्हणजे 2 महिने, म्हणजे 2 महिने 2 ऋतू. हे 2 ऋतू एका आपल्या मुख्य ऋतूमध्ये येतात, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. इथं उन्हाळा येतो, इथं पावसाळा येतो आणि इथं हिवाळा आहे. समजते. वसंत ऋतू, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर. म्हणजे आपल्याला जर पाठ काय झालं तर वग व श ह स, श वसंत ग्रीष्म वर्षा, वसंत ग्रीष्म वर्षा, शरद, हेमंत, शिशिर. ठीक आहे. अशा प्रकारचे या ठिकाणी हे ऋतू येतात आणि या ऋतूवरून आपले काय असतात, आपण जे मुख्य सण साजरे करतो ते सण या ठिकाणी यांच्यावर आधारलेले असतात. अशा प्रकारचा हा काय आहे, ऋतूचं चक्र या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे. अशा प्रकारचा हा भाग आहे. पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी समजून सांगू का, थोडासा आपण दुसरा एक भाग या ठिकाणी समजून घेऊया. या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सुद्धा माहिती नसतात, त्या आपण माहिती करून घेणं गरजेचं असतं. बघा आता अमावस्या, अमावस्या हा जो पंधरवाडा आहे, पंधरवाडा म्हणजे 15 दिवस, पंधरवाडा, अमावस्या ते पौर्णिमा, पौर्णिमा याला म्हणतात शुक्ल पक्ष. अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंत, अमावस्या म्हणजे एकदम गडद अंधार आहे, गडद अंधारापासून पौर्णिमा 15 दिवस लागतात, बरोबर आहे. तर त्याला म्हणायचं शुक्ल पक्ष. काय म्हणायचं, शुक्ल पक्ष म्हणजे आता अंधार आहे, आज अमावस्या आहे. आता आज तिथपासून इथून पौर्णिमा किती दिवस असणार, 15 दिवस असणार. म्हणजे पक्ष असतो जे 15 दिवस असतात, त्या 15 दिवसाला काय म्हणतात, शुक्ल पक्ष म्हणतात. काय म्हणतात, शुक्ल पक्ष म्हणतात. तर पौर्णिमापासून, कोणत्यापासून, पौर्णिमापासून जो 15 आहे तो कुठपर्यंत, अमावस्यापर्यंत. अमावस्यापर्यंत त्याला म्हणतात कृष्ण पक्ष. काय म्हणतात, कृष्ण पक्ष. म्हणजे कसं, अमावस्याला कडक चंद्र असतो, पूर्ण चंद्र असतो आणि हळूहळू कमी होतो, त्याला म्हणतात कृष्ण पक्ष. म्हणजे कृष्ण कसा होता, लक्षात ठेवायला हिंट, सावळा होता. म्हणजे या ठिकाणी थोडासा अंधार आहे. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत कृष्ण पक्ष आणि अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत शुक्ल पक्ष. अमावस्या पौर्णिमा शुक्ल, पौर्णिमा अमावस्या कृष्ण. आणि शेवटचा आहे शुक्ल पक्ष प्लस कृष्ण पक्ष, त्याला म्हणतात चांद्रमास. कोणत्याला, शुक्ल पक्ष,
शुक्ल पक्ष प्लस कृष्ण पक्ष याला म्हणतात चांद्रमास. काय म्हणतात? चांद्रमास. ठीक आहे. चांद्रमासाला काय म्हणतात? एक महिना. काय म्हणतात? एक महिना. अशा प्रकारचा हा भाग आहे. पुन्हा एक लक्षात ठेवा, अमावस्यापासून पौर्णिमापर्यंत काय होतं? शुक्ल पक्ष असतो 15 दिवसाचा, आणि पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत कृष्ण पक्ष असतो 15 दिवसाचा, आणि हे शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष मिळून एक चांद्रमास तयार होतो. त्याला एक महिना असं. मग एक लक्षात ठेवायचं, एका महिन्यामध्ये एक अमावस्या एक पौर्णिमा. ठीक आहे. अशा प्रकारचा हा पाठ होता. आणखी बरंच काही आपल्याला शिकण्यासारखं आहे, नवीन नवीन शिकण्यासारखं आहे, नवीन नवीन शिकायचंय. पण जे नवीन नवीन शिकायचंय तेव्हा जुनं जुनं विसरून जा चालेल का? नाही, जुनं जुनं या ठिकाणी विसरता येणार नाही. विसरायचं जर नसेल तर त्याला पुन्हा पुन्हा आपल्याला रिव्हिजन देणं गरजेचं आहे. रिव्हिजन देऊन आपण त्या ठिकाणी आपल्या ज्ञानामध्ये भर पाडू शकतो. ओके. अशा प्रकारचा हा या ठिकाणी थोडासा भाग होता पृथ्वी शिकण्यामध्ये. पुन्हा काही अडचण असेल तर मग त्या ठिकाणी तुम्ही विचारू शकता. ओके. थँक्यू सो मच. गुड बाय. टेक केअर. बाय.